काँग्रेस पक्ष जरी सोडत असलो तरी काँग्रेसची विचारसरणी सोडली नाही। तसेच कार्यकर्त्यांना सत्तेत बसवायचं असल्यानं हा निर्णय आपण घेतला असल्याचं खामगाव विधानसभा मतदारसंघात सतत 15 वर्ष आमदार म्हणून अधिराज्य गाजवणारे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी सांगितलं। अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, महात्मा गांधी या तत्वावर चालणारा पक्ष आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा देखील त्या तत्वावर चालणारा पक्ष आहे। सर्व धर्म समभाव मानणारा हा पक्ष आहे। म्हणून जनता सर्व लोकांची कामं व्हावी, कार्यकर्ता सत्तेमध्ये बसावा व त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी। जवळपास 25,000 पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक दादांच्या उपस्थितीत एक दिमागदार सोहळ्यामध्ये 25,000 त्या ठिकाणी आमचे सर्व बांधव प्रवेश घेणार आहे। काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आपण कुठली टीकाटिप्पणी केलेली नसताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले, काय सांगा? हर्षवर्धन सपकाळ माझे चांगले मित्र आहेत। त्यांनी कुठलेही आरोप करू, त्यांनी जर आपल्या छातीवर हात ठेवून जर तसे आरोप केले असते तर मी मानले असतं। परंतु अनेक मोठ्या नेत्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला। मी नावे दिली तुम्हाला, गणेश पाटील साहेब आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं सर्व कामकाज पाहत आहे। साहेब तुमचं जसं आहे तसंच राहणार आहे, तुम्ही इकडे या, आपण मी सर्व बोलतो, मी शब्द देतो। आमचे प्रभारी, विदर्भाचे नाही महाराष्ट्राचे प्रभारी आमचे प्रल्हाद पाटील, त्यांनी ते माझ्याशी बोलले, अनेक श्रेष्ठी माझ्याशी वारंवार बोलले, आपण पक्ष सोडून जाऊ नका। मी म्हटलं मी पक्ष कुठे सोडतो आहे, त्याच पक्षात आहे। जी विचारसरणी आपली आहे तीच दादांची आहे। कार्यकर्त्यांना मला सत्तेमध्ये बसवायचं आहे, लोकांची कामं करायची आहेत, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे। उद्या कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमाची काय जय्यत तयारी झालेली आहे आणि कोण कोण लोक येणार आहेत? अजितदादाच्या सोबत 9 मंत्री, त्यांनी जे अजितदादा गटाचे मंत्री ते येणार आहे, त्यांच्यासोबत अनेक विधान परिषद सदस्य, जिल्हा आपल्या मोठमोठे संघटनेचे पदाधिकारी ते खामगाव शहरामध्ये येणार आहे।